नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस्ट ना? मी पण एकदम टकाटक स्वागत करतो तुमचं सर्वांचं एसके टेक यूट्यूब चॅनलमध्ये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे व्यक्ती येत असतात की आपण एखादा रस्ता निवडलेला असतो. मला यूट्यूबमध्ये पुढे जायचं आहे, मला एखादा जॉबमध्ये पुढे जायचं आहे, मला एखादा बिझनेस करून पुढे जायचं आहे. आणि त्या बिझनेसमध्ये, त्या जॉबमध्ये, त्या यूट्यूब क्षेत्रामध्ये बरेच असे व्यक्ती आपल्याला भेटतात की ती छोटी का होईना पण आपल्याला मदत करतात. तर माझ्याही यूट्यूब क्षेत्रामध्ये बरेच जण असे भेटलेले आहेत, त्यांनी मला छोटी का होईना पण मदतही केलेलीच आहे. जेव्हा मी काहीच नव्हतो तेव्हा त्या व्यक्तीने मला बरीच मदत केलेली आहे. छोटी का होईना पण ती माझ्यासाठी खूप मोठी होती. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी त्या व्यक्तींचे आभार व्यक्त करणार आहे. जेव्हा मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघायचे, उदाहरणार्थ नितेश मुंदे आणि त्यांची टीम यांचे मी बरेच व्हिडिओ बघायचो आणि त्यांच्यापासून मी खूप काही शिकलो. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की ते सुद्धा आदिवासीच आहेत, आपल्यातलेच आहेत, आपलेच बंधुभाऊ आहेत. तर ते यूट्यूबवरती व्हिडिओ बनवू शकतात, मग आपण का नाही? तर हीच गोष्ट मी लक्षात ठेवली आणि त्याच्यानंतर मी यूट्यूब चॅनल ओपन केला. पहिल्यांदा मला व्हिडिओ बनवायचं माहीत नव्हतं, कशाप्रमाणे व्हिडिओ शूट करायचा, कशाप्रमाणे एडिटिंग करायचं, कोणत्या ॲपमधून करायचं. बट मला या गोष्टी शिकवण्यासाठी माझ्या यूट्यूब क्षेत्रामध्ये पहिला मित्र भेटला होता, तो म्हणजे सुधीर बेंडगा. या व्यक्तीने मला बरीच मदत केली. कशाप्रमाणे व्हिडिओ एडिटिंग करायचे, कशाप्रमाणे लोगो एडिटिंग करायचे, कशाप्रमाणे थंबनेल एडिटिंग करायचे, कशाप्रमाणे व्हिडिओ शूट करायचे. जेव्हा मला काहीच माहीत नव्हतं तेव्हा त्या गोष्टी मला या व्यक्तीने शिकवल्या. तर मी मनापासून आभार मानतोय सुधीर बेंडगा यांचं. माझा जिवलग मित्र होता आणि या व्यक्तीने मला भरपूर काही शिकवलं. आणि त्या व्यक्तीने ज्या गोष्टी मला शिकवल्या होत्या त्याच गोष्टी मी घेऊन यूट्यूब क्षेत्रामध्ये उतरलो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे मी मनापासून आभार मानतोय सुधीर बेंडगा यांचं. त्याच्यानंतर मी यूट्यूब चॅनल कशाप्रमाणे ओपन करायचा, कशाप्रमाणे क्रिएट करायचा, यूट्यूब व्हिडिओ कशाप्रमाणे शूट करायचे, कशाप्रमाणे एडिटिंग करायचे, कोणत्या ॲपमधून करायचे, ह्या गोष्टी तर शिकलो. पण माझा यूट्यूब चॅनल ग्रो होत नव्हता. आणि त्याच्यानंतर एक माझ्या जीवनामध्ये यूट्यूब क्षेत्रामध्ये एक टर्निंग पॉईंट आला. नागपंचमी होती आणि मी महालक्ष्मी डोंगरावरती गेलेलो होतो आणि मी व्लॉग शूट करत होतो. आणि त्याच गर्दीमध्ये महालक्ष्मी डोंगरावरती नितेश मुंदे आणि त्यांचा ग्रुपसुद्धा आलेला होता. आणि माझी नजर त्यांच्यावरती गेली आणि त्या ब्लॉगमध्ये मी छोटीशी क्लिप शूट करण्यासाठी त्यांच्याजवळ गेलो. मी त्यांना रिक्वेस्ट केली की मी व्लॉग बनवतोय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मला घ्यायचे आहे, तुमच्यासोबत मला छोटीशी एक क्लिप शूट करायची आहे. आणि त्याच्यानंतर मला नितेश मुंदेंनी स्वतःहून सांगितलं की तू खूप मेहनत करत आहेस, तू तुझ्या चॅनलची लिंक मला व्हॉट्सॲपला शेअर कर. त्याच्यानंतर मी त्याला माझ्या चॅनलचं नावसुद्धा सांगितलं. त्याच्यानंतर मी संध्याकाळी येऊन घरी माझ्या चॅनलची लिंक त्यांना शेअर केली, माझ्या चॅनलचं प्रमोशन केलं. आणि त्याच्यानंतर माझे सबस्क्रायबरसुद्धा वाढू लागले, माझे व्ह्यूजसुद्धा वाढू लागले होते आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर लोकांचा सपोर्ट येऊ लागला होता. आणि मी मनापासून आभार मानतोय नितेश मुंदे यांचं की यूट्यूब क्षेत्रामध्ये मला इतकी मदत केल्याबद्दल. त्याच्यानंतर माझे सबस्क्रायबरसुद्धा वाढू लागले होते, व्ह्यूज वाढू लागले होते. त्याच्यानंतर मी स्वतःहून गाणी लिहू लागलो होतो आणि ती गाणी मी व्हिडिओ बनवून यूट्यूबवरती अपलोड करू लागलो होतो. कारण त्यावेळेस मी बरेच सॉन्ग यूट्यूबवरती बघत असतो आणि माझ्या मनामध्ये विचार येत होता की हे सॉन्ग कशाप्रमाणे स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केले जात असतील किंवा त्या सॉन्गचा व्हिडिओ कशाप्रमाणे बनवत असतील. पण एक दिवशी मला बबलू पाटील यांचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तू सॉन्ग तर खूप छान लिहितोस, पण हे सॉन्ग जर तू स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केले तर तुझे सॉन्ग्स, तुझी गाणी खूप छान होतील आणि आपल्याकडे स्टुडिओ आहे आणि मी तुला ही सॉन्ग रेकॉर्ड करून सुद्धा देऊ शकतो. एक दिवशी मी तयारी केली, माझं सॉन्ग घेतलं आणि पहिलं सॉन्ग होतं माझं आदिवासी जमात माझी जन्माची गाठ. हे सॉन्ग मी घेऊन गेलो बबलू पाटील यांच्या स्टुडिओमध्ये, ते सॉन्ग रेकॉर्ड केलं. आणि त्याच्यानंतर मला माहीत झालं की कशाप्रमाणे सॉन्ग रेकॉर्डिंग करतात किंवा कशाप्रमाणे प्रॉपर आपण लिरिक्स लिहू शकतो, कशाप्रमाणे म्युझिक देतात. ही गोष्ट मला बबलू पाटील आणि त्यांच्या स्टुडिओमधून खूप चांगल्या प्रमाणे शिकायला भेटली. आणि स्पॉन्सरशिप दिल्यामुळे मी मनापासून आभार मानतोय बबलू पाटील यांचं आणि क्लीन साऊंड स्टुडिओ यांचं. आणि त्याच्यानंतर सॉन्ग कशाप्रमाणे रेकॉर्डिंग करायची हे तर माहीत झालं, पण त्या सॉन्गचा व्हिडिओ कशाप्रमाणे बनवायचा ही गोष्ट मला माहीत नव्हती. आणि ही गोष्ट शिकवण्यासाठी माझ्या यूट्यूब क्षेत्रामध्ये एक व्यक्ती मला लाभला. त्या व्यक्तीचं नाव होतं
प्रवेश मोहनकर पिक शूटर. मी त्याच्या अगोदर मोबाईलमधून व्हिडिओ शूट करायचो. सॉन्गचे सुद्धा मी मोबाईलमधून व्हिडिओ शूट करायचो आणि यूट्यूबवरती अपलोड करायचो. पण त्या सॉन्गचा प्रोफेशनल व्हिडिओ कशाप्रमाणे शूट करायचा ही गोष्ट मला माहीत नव्हती आणि कशाप्रमाणे त्या सॉन्गचा व्हिडिओ शूट करायचा ही गोष्ट मला प्रवेश मोहनकर दादांनी खूप चांगल्याप्रमाणे शिकवली. त्याच्यामुळे मी मनापासून आभार मानतोय प्रवेश मोहनकर दादा म्हणजे पिक शूटर दादा यांचं. आणि त्याच्या अगोदर मी कॉमेडी व्हिडिओसुद्धा बनवू लागलो होतो. तुम्हाला माहीत असेल की माझा दोस्ती ग्रुप आहे आणि त्या दोस्ती ग्रुपमध्ये बरेच मेंबर आहेत आणि या मेंबर्सना घेऊन त्या व्यक्तींना घेऊन मी कॉमेडी व्हिडिओ बनवायचो. तर मी माझ्या दोस्ती ग्रुपचं आणि दोस्ती ग्रुपमधल्या सर्व व्यक्तींचं सर्व मेंबरचं मी मनापासून आभार मानतोय. रोहित वरठा, दिनेश सांबरे, मुकेश पडोसा, रुपेश कवले, राहुल कवले, विकास कवले, केतन वरठा, आपला स्टार डान्सर ग्रुप यांचासुद्धा मी मनापासून आभार मानतोय की तुमच्या सपोर्टमुळे आणि माझ्या सक्सेसमध्ये तुमचासुद्धा एक बहुमोलाचा वाटा आहे. आणि माझे सर्व मित्र थँक्यू सो मच. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे माझे सबस्क्रायबर्स, व्ह्यूवर्स. मित्रांनो, तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितले नसते तर माझ्या व्हिडिओना व्ह्यूज आले नसते. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढले नसते. त्याच्यामुळे मी प्रथमतः तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतोय. जाता जाता माझ्या आईवडिलांचं, माझ्या फॅमिलीचं सुद्धा मी मनापासून आभार मानतोय की तुम्ही सुद्धा मला माझ्या यूट्यूब क्षेत्रामध्ये भरपूर मदत केलेली आहे. लव यू आई बाबा. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे फेमस गायक जगदीश पाटील सर यांनीसुद्धा मला मदत केलेली होती. त्याच्यानंतर अरविंद बेंडगा यांनीसुद्धा मला मदत केलेली आहे. छोटी का होईना पण मदत केलेली होती. तर अरविंद बेंडगा यांचंसुद्धा मी मनापासून आभार मानतोय. माझ्या पर्सनल कारणामुळे आणि घरच्या बऱ्याच अडचणीमुळे व्हिडिओज रेग्युलर येत नव्हते तर मला माफ करा. आता मी रेग्युलर व्हिडिओ बनवेन आणि तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत राहीन. तर असाच सपोर्ट राहू दे. थँक्यू. खतम.